आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या त्याचे निकाल लागले. रत्नागिरी जिल्ह्यापासून आपण सुरू करू. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 56 जिल्हा परिषदेच्या जागा होत्या आणि 112 पंचायत समितीच्या जागा होत्या. तर 12 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त शिवसेनेच्या जागा त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेनं मतदारांनी भरभरून आम्हाला मतदान केलं आहे. त्याच्यामुळं रत्नागिरी तालुक्यामधल्या 10पैकी 10 जागा जिल्हा परिषदेच्या आम्ही जिंकलेल्या आहेत. दापोलीमध्ये 6पैकी 6 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. खेडमध्ये 6 जागा आम्ही जिंकल्या आहेत आणि 1 जागा अजित पवार NCPनं जिंकलेली आहे. मंडणगडमध्ये 2च्या 2 जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. चिपळूणमध्ये 3 शिवसेना, 2 BJP, 3 NCP आणि 1 UBTनं जिंकलेली आहे. गुहागरमध्ये 2 शिवसेना, 1 BJP, 1 UBT आणि 1 मनसेनं जिंकलेली आहे. संगमेश्वरमध्ये 2 जागा शिवसेना, 1 BJP, 1 NCP आणि 3 UBTनं जिंकलेल्या आहेत. राजापूरमध्ये 6च्या 6 जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत आणि लांज्यामध्ये देखील 4च्या 4 जागा त्या शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत. आणि जो शेवटचा निकाल झाला त्या 56 जिल्हा परिषद गटापैकी 41 ठिकाणी शिवसेना जिंकलेली आहे, 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे, 5 ठिकाणी अजित पवारांची NCP जिंकलेली आहे आणि 5 ठिकाणी UBT आणि इतर म्हणजे मनसे 1 ठिकाणी जिंकलेली आहे. 9च्या 9 पंचायत समितीवर सभापती हे शिवसेनेचे विराजमान होतील, महायुतीचे होतील. त्याच्यामध्ये रत्नागिरीत 20च्या 20 जागा पंचायत समितीच्या शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत. त्यातल्या 18 शिवसेना, 2 BJP. दापोलीमध्ये 10 शिवसेना, 1 BJP, 1 NCP. खेडमध्ये 11 शिवसेना, 1 NCP, 2 UBT. मंडणगडमध्ये 4च्या 4 जागा शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत. चिपळूणमध्ये 4 जागा शिवसेना, 3 जागा BJP आणि 7 जागा NCPनं जिंकलेल्या आहेत. गुहागरमध्ये 5 जागा शिवसेना, 4 जागा BJP आणि 1 जागा UBTनं जिंकलेली आहे. संगमेश्वरमध्ये तिथं तिन्ही पक्षाची आघाडी होती. 4 जागा शिवसेना, 4 जागा NCP आणि 2 जागा BJPनं जिंकल्या आहेत आणि UBT 4 जागेवर आहे. युती मिळून 12 जागा आम्ही तिथं जिंकलेल्या आहोत. राजापूरमध्ये 10 जागा शिवसेनेनं जिंकल्यात, 1 जागा BJPनं जिंकली आणि 1 जागा इतर आहे. लांज्यामध्ये 7 जागा शिवसेना, 1 जागा BJP अशा 212पैकी 74 ठिकाणी शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य झाले, 14 ठिकाणी BJPचे पंचायत समितीचे सदस्य झाले, 13 ठिकाणी NCP, 11 ठिकाणी UBT आणि 1 इतर आणि 1 जो निवडून आलेला आहे त्यांना आत्ताच शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, म्हणून आमच्या 74 झाले. तर तसं बघायला गेलं तर इथं देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 70% पुढे आहे. 9ही पंचायत समितीवर महायुतीचे सभापती बसतील आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि अजितदादांच्या निधनामुळं कुठचेही सत्कार स्वीकारायचे नाही असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवलं होतं. परंतु आज रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9ही पंचायत समितीचे सभापती ही वाढदिवसाला भेट म्हणून दिलेली आहे. हा झाला जिल्ह्याचा पूर्ण आढावा. महाराष्ट्राचा देखील मला इथे मुद्दाम उल्लेख करून आढावा सांगायचा आहे, कारण काही ब्रीफिंग चुकीचं चॅनलवर कदाचित जात असेल. रत्नागिरीमध्ये आम्ही 41 जागा जिंकल्या आहेत, रायगडमध्ये आम्ही 21 जागा जिंकल्या आहेत, सिंधुदुर्गामध्ये 12 जागा जिंकल्या आहेत, साताऱ्यामध्ये 13 जागा जिंकल्या आहेत, सांगलीमध्ये 7 जागा जिंकल्या आहेत, कोल्हापूरमध्ये 9 जागा जिंकल्यात, अजून 5 जागांची मतमोजणी सुरू आहे. सोलापूरमध्ये 7 जागा जिंकल्या आहेत, पुण्यामध्ये 6 जागा जिंकल्यात, अजून मतमोजणी सुरू आहे. लातूरमध्ये 2 जागा जिंकल्या आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 जागा जिंकल्या आहेत, धाराशिवमध्ये 16 जागा जिंकल्या आहेत,
आणि परभणीमध्ये 6 जागा जिंकल्या. तर आमचा आकडा 120 वरच लॉक झाल्यासारखा जो दिसतोय, तर 160 पेक्षा जास्त जागा आजच आम्ही जिल्हा परिषदेच्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या जिंकलेल्या आहेत. अजूनही काही निकाल लागायचे शिल्लक आहेत. 170 पेक्षा जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य हे शिवसेनेचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील. पण आम्ही फक्त 300 जागा लढवल्या होत्या महाराष्ट्रातल्या. त्या महाराष्ट्रातल्या 300 जागांपैकी 170 जागा शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे स्ट्राईक रेट जर बघितला तर सगळ्यात जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांचा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा स्ट्राईक रेट हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेनेचा आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत 160 ठिकाणी आम्ही विजयी झालो आणि याचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच शासनावरचा विश्वास आहे, कारण विधानसभेपासून आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेनं विधानसभेला 80 जागा लढल्या होत्या. आम्ही 60 जागा जिंकलो होतो आणि युबीटीनं 20 जागा जिंकल्या होत्या. नगरपालिका पंचायतीमध्ये आम्ही 72 शिवसेनेचे अध्यक्ष करू शकलो. युबीटी 8 ठिकाणी निवडून आली होती, त्यातले 2 देखील आता आमच्याकडे प्रवेश करत आहेत. त्याच्यानंतर NCP होती, त्याच्यानंतर दुसरी NCP होती आणि त्याच्यानंतर युबीटी होती. महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यातल्या 425 महानगरपालिकेचे नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आले होते आणि आजचं चित्र आपल्यासमोर आहे. 170 पेक्षा जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले. त्याच्यामुळं महानगरपालिकेमध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वमान्य आहे. नगरपालिका, नगरपंचायती ज्या छोटी शहरं आहेत तिथं देखील सर्वमान्य आहे आणि आज ग्रामीण भागामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व हे सर्वमान्य आहे. हे निकालावरनं जाहीर झालं. महायुतीचा निकाल म्हणजे विरोधकांना चपरा काय असं आम्ही समजायचं काय? मी मगाशी देखील सांगितलं की विरोधकांनी देखील चांगली लढत दिलेली आहे. शेवटी आज आम्ही जिंकलो म्हणून आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. म्हणजे पराभूत झालेले आहेत त्यांच्यामध्ये दुःख असणारच आहे. त्यांनी कडवी झुंज आमच्याबरोबर दिली, पण आमचे कार्यकर्ते, आमचे शिवसैनिक आणि शिवसेनेवर असलेल्या मतदारांचा विश्वास त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. गेल्या 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधीच नव्हते. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेचा सस्पेंड असेल, पंचायत समितीचा सस्पेंड असेल, हा देण्याची प्रक्रियाच झाली नाही. आता जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, आता सभापती होतील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होतील, अध्यक्ष होतील. ही सगळी प्रोसिजर सुरू होईल ना. आता पंचायत समितीचे सभापती होतील, पंचायत समितीचे सदस्य होतील. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या विकासाची जी प्रक्रिया आहे ती पुढच्या 4-5 दिवसामध्ये सुरू होईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.